हे तेल काढायचं मशीन आहे घरच्या घरी। यामध्ये जवस, करडी, मोहरी, कोकोनट, बदाम, अक्रोड, जवस जेवढ्या काही तेल बी असतील आपल्या घरामध्ये तेवढं याच्यामध्ये ऑइल निघतं आणि शुद्ध प्रकारे निघतं। याच्यामध्ये कुठल्याच प्रकारचे केमिकल नाही राहत आणि तुम्हाला जे लागतं ऑइल घरामध्ये ते नॅचरली तेल काढू शकता। यामध्ये जवसाचं तेल काढा, जवसचं काढू शकता। ज्यांना डायबिटीज आहे त्यांच्यासाठी जवसाचं तेल बेस्ट राहते आणि जे मार्केटचं ते तेल आहे केमिकलयुक्त राहते, पामयुक्त तेल राहते, त्याच्यामुळे खूप आजार होतात। अक्षरशः याच्यामध्ये डायबिटीजचे प्रमाण वाढलेले आहे तेलामुळे, बाहेरच्या रिफाईन तेलामुळे हार्ट अटॅकचे प्रमाण वाढलेले आहे, शुगरचे प्रमाण वाढलेले आहेत। आज आपल्याला ही 8500चं मशीन आहे, 24,000ला मिळतं, 1 वर्ष वॉरंटी मिळतं, 4 वर्षाचं सर्व्हिस मिळतं आणि जेवढे काही तेल बी असतील सर्वांचं याच्यामध्ये घरच्या घरी काढलेलं तेल बरं। आजकाल मार्केटमध्ये तेल आलेलं आहे, खूप महागलेलं आहे ते, रिफाईन तेल राहते, त्याच्यामुळे खूप आजार होतात। आणि आपण जे घरच्या घरी तेल बी असतात, शेंगदाणा झालं, जवस, मोहरी, करडी, कोकोनट, बदाम सर्वाचं तेल निघते यामध्ये आणि शुद्ध प्रकारे, कुठल्याच प्रकारचं केमिकल नाही यामध्ये। 600 वॅटची मशीन आहे, याच्यामध्ये कंटिन्यू तुम्ही 5 तास चालवा, तुम्हाला 3 युनिट चालणार, म्हणजे विजेची याच्यामध्ये बचत आहे। कंटिन्यू दिवसभर तरी चालवली काही अडचण नाही यामध्ये। आणि टोटल SS मटेरियल आहे, स्टेनलेस स्टीलचं मटेरियल वापरलेलं आहे, 3.4चं मटेरियल वापरलं आहे, कधी न जंगणारं, कधी न तुटणारं आणि चांगलं मशीन आहे। हिटिंगचं काय प्रोसेस राहते बघा, धान्यामध्ये काय राहतं, पाण्याचा अंश राहतो, पाण्याचा अंश काढल्यानंतर ऑइल मिळतं आपल्याला आणि पाण्याचा अंश जर नाही काढला तर त्यामध्ये पाण्यामध्ये तेलामध्ये फेस येणार, त्याच्यामुळे आपल्याला धान्यामधलं तेल काढावं लागते आणि नॅचरल प्रकारे, कुठल्याच प्रकारचं केमिकल नाही आहेत। मार्केटचं तेल राहते, रिफाईन राहते, केमिकलयुक्त टाकलेलं आणि बाहेरचा रिफाईन तेलामध्ये हेनेक्स नावाचा पेट्रोलियम पदार्थ टाकला जातो, त्याच्यामध्ये खूप आजार वाढतात माणसाला, बरोबर। आज 25-30 इयरचा मुलगा राहतो, त्याला हार्ट अटॅक येतात, ब्लॉकेजचे प्रमाण कशामुळे, ऑइलमुळे। आणि जर हे आपण जर मशीन घेतली तर बेस्ट आहे, घरगुती काढलेलं नॅचरल, डोळ्यासमोर काढायचं, डोळ्यासमोर खायचं। साधारण 1 किलो शेंगदाण्याला 400 किंवा 450 ml ऑइल निघतं आणि शुद्ध मिळणार। मार्केटचं जे तेल आहे तुम्ही जर 4-5 चमचे टाकणार, हे 2 चमचे टाका, म्हणजे क्वांटिटीमध्ये फरक मिळतो आणि जे भाजीची चव आहे ते पण छान लागतं। आता बघा, करडीचं जर आपण ऑइल काढायचं असलं त्यामध्ये 30 किंवा 35% निघतं, तिळामध्ये 45% निघतं, खोबऱ्यामध्ये जास्त ऑइलचं प्रमाण असल्या 50% निघतं, मोहरीचं निघतं 30-35%, बदामचं निघतं 50%।